हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. तर आज सकाळी सकाळी माकडांनी तर धमालच केली होती. इकडून तिकडून पळणं, आवाज करणं, मज्जाच सुरू होती त्यांची. आणि मॅडमचं काय तर अभ्यास करत आहेत. ते पुस्तक उघडतही नाही आहे, पण तरीही आम्हाला उघडून अभ्यास करायचा आहे. आणि मग बाहेरून थोडासा जरी आवाज आला की असं दरवाजाजवळ येऊन बघायचं कोणी आलं आहे का. आणि मग मॅडम थोडा वेळ माझ्याबरोबर खेळते. मी म्हणते टाळी दे, तर जोरात एवढं मारते मला, जसं काय मारतेच मला टाळी देण्याच्या ऐवजी. तर त्यानंतर मग श्रीशा खाऊन वगैरे मस्ती करून झाली की मग खाऊन वगैरे झोपते. आणि मग झोपून उठल्यानंतर संध्याकाळी जराशी फ्रेश होते. आणि मग फ्रेश झाल्यानंतर थोडंसं झोपेच्या ह्याच्यामध्येच असल्यामुळे मॅडमला काय झोपून उठल्यानंतर आता दिवसभर घरात होती, तर आता बाहेर जायचं आहे, त्यामुळे दरवाजाकडे बोट दाखवते. आणि मग बाहेर गेल्यानंतर मज्जा, म्हणजे झोप जी चेहऱ्यावरती होती ती चेहऱ्यावरची झोप मात्र तिची पूर्ण उडून जाते आणि फुल ऑन ॲक्टिव्ह मोडमध्ये मग इकडे तिकडे पळणं सुरू असतं. आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर जेव्हा श्रीशा बाहेर पडते तेव्हा ह्या स्पॉटला जाणं ती काही सोडत नाही. म्हणजे हा तिची फेवरेटच जागा आहे ही. तिथे जाऊन कुत्र्यांना बघणं, त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांना आवाज देणं, त्यांना बोलवणं, अशी सगळी मज्जा सुरू असते. आणि श्रीशा गेटजवळ आल्यानंतर ते जे डॉगी आहेत ते पण बरोबर तिथे येतात आणि त्यांना माहिती आहे ही आपल्याबरोबर गप्पा मारते, ते पण मस्तपैकी ऐकत असतात. आणि मग घरात आणल्यानंतर परत मूड ऑफ, परत रडणं सुरू. मग घरात आणल्यानंतर परत कंटाळलेला चेहरा असतो. आणि मग डॅडाबरोबर थोडी मस्ती करते, तर डॅडाला मारते. आणि मग म्हणून डॅडा रडल्याचं नाटक करतो, तर ही पहिल्यांदा तर हसते आणि नंतर मग डॅडा रडतो आहे म्हणून स्वतः पण रडायला लागते. किती कळतं ना एकदम लहान मुलांना. खरंच मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना जास्त कळतं. आणि त्यानंतर सगळ्यात फेवरेट काम म्हणजे गरमी असल्यामुळे श्रीशा भरपूर पाणी पिते आणि स्वतःहून पाणी मागते. मला असं काही तिला कंटिन्यू बोलावं लागत नाही, पाणी पी पाणी पी. ती स्वतःहून पाणी सारखं सारखं मागत असते. आणि मग परत मग फ्रेश वगैरे होते. श्रीशाची अंघोळी वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी सगळे खेळणे काढते आणि मग खेळत बसते. आणि असा मग टाळ्यांच्या गजराने श्रीशा व्हिडिओचा एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.